केंद्र सरकारनं नव्याने मांडलेल्या परिसीमन विधेयकाला विरोधकांचा विरोध। 131व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या जागा 543 वरून 850 होणार। उद्या 4 वाजता लोकसभेत मतदान होणार। परिसीमन विधेयकामुळे कोणत्याही राज्यासोबत आता भेदभाव होणार नाही। नियम साफ असल्याने शब्दांचा खेळ करण्याची गरज नाही। लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। घटना दुरुस्ती विधेयकानं आपण देशाला विभाजनाच्या दिशेने नेतोय। 50% जागा वाढवल्या नाही तर दक्षिणेतले खासदार कमी होतील। खासदार अरविंद सावंत यांचं विधान। नाशिक धर्मांतरण प्रकरणात आरोपींचं दिल्ली ब्लास्ट कनेक्शन असण्याची शक्यता सूत्रांची माहिती। मुख्य सूत्रधार निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शहीनशी संबंध असल्याचा संशय। तपास यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणात 18 व्हिडिओ आणि 39 फोटो पोलिसांच्या हाती। मुख्य आरोपीसह 6 आरोपी अटकेत। आणखी 4 जणांची चौकशी सुरू। गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नेस्कोमधल्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनाने 2 तरुणांचा मृत्यू झाला होता। मुंबईत 1 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव। अल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज। मुंबई सध्या 33.7% पाणीसाठा। आणखी घट होण्याची शक्यता। विदर्भात पुन्हा तीव्र उष्णतेची लाट। अकोला नागपूर तापमान 42 अंशापुढे। वाढत्या तापमानामुळे नागपुरात हिट ॲक्शन प्लॅन लागू। पुढील 4 दिवस काळजी घेण्याचं आवाहन। दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला। धावपट्टीवर अकासा आणि स्पाइसजेट विमानांचे पंख घसरले। सर्व प्रवासी सुरक्षित आहेत। प्रकरणाची चौकशी सुरू।